तुम्ही केलेल्या चित्रपटांबद्दल सांगा. मला आणि ते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा येणारा चित्रपट. त्याच्या आधी तुम्ही केलेले हिंदी चित्रपट. मला वाटतं मी तुम्ही हिंदी म्हणजे खान लोकांबरोबर पण काम केलंय ना? मी कमल हसन बरोबर हेराम मध्ये काम हेराममध्ये. केलं. त्याच्यात त्याच्यानंतर कोणता रोल होता? मथुराम गोडसेचा अच्छा, होता. तोच होता. ते 98 ला आला ना. नाटक आलं आणि लगेच तिकडे तो स्क्रिप्ट लिहित होता. अच्छा, कमल हसन. हा, तर त्यांनी ते सगळं टीव्हीवर सगळ्या मारामाऱ्या ते बघितलं आणि ते काही क्लिप्स आमच्या नाटकातल्या, आणि मग त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या याला हा ऍक्टर पाहिजे मला. कसं वाटलं त्याच्यावर काम करताना? फार फार मस्त, फारच अत्यंत शिस्तबद्ध आणि किती प्रोफेशनल, म्हणजे व्यावसायिकपणा इतका नसानसात भरलेला आहे त्या लोकांच्या, त्यामुळे ते खूप मजा आली काम करायला. खूप छान. 6 दिवस होतो मी उटीला. अच्छा. आणि कोण स्टारकास्ट होती? स्वतः कमल हसन काम करत होते. ही शाहरुख खान होता, हेमा मालिनी होती. ओ, त्यांच्याबरोबर तुम्ही होती त्यांच्याबरोबर screens? माझं नव्हतं, माझं कमल हसन बरोबर काम होतं. माझं नसरुद्दीन शाह साहेबांनी गांधीजींचा रोल केला होता, त्यांनाच गोळ्या मारायच्या होत्या. ओमपुरी साहेब होते तेव्हा. ओमपुरींची माझी छान मैत्री झाली त्या 6 दिवसात. ते खूप दिलदार माणूस होता. असं खूप मजा आली. ते केलं. त्याच्यानंतर मी एक असे बरेच पिक्चर केले मी. नंतर त्या मधुर भांडारकरचा एक कॅलेंडर गर्ल्स म्हणून मध्ये काम केलं. नंतर मी ब्लॅक फ्रायडे म्हणून 93 बॉम्ब्लास्टवर जो सिनेमा आला ब्लॅक फ्रायडे, त्याच्यात मी अरूप पटनायकांचा रोल केला. मुंबईचे पोलीस कमिशनर अरूप पटनायक. त्यांनी ती संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं होतं 93 बॉम्ब्लास्टचं. तर त्यांना मी त्या वेळेला भेटलो जाऊन. त्यांना मी म्हटलं की तुम्ही तिथे विटीच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, तेव्हाचं विटी, तेव्हा त्याच्यासमोर मुख्यालय आहे बघा, तिथे जाऊन भेटलो त्यांना. ते म्हणाले खाना खाई मेरे साथ. आणि मग त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातले एक किस्से सांगितले. अरे वा. गुंडांबरोबर कसं, मोठमोठ्या ह्यांच्याबरोबर म्हणजे काहीतरी ते कसं डील करायचो आम्ही, आणि कसं हे सगळं 93 कसं आम्ही 1 महिन्यामध्ये सगळी माणसं कुठे कुठे राजस्थानपर्यंत गेलेले सगळे आरोपी पकडून आणले. बॉम्ब्लास्टमधले 13 बॉम्ब्लास्ट झाले ना, 13 नाही 12. ते इम्तियाज अली होता का त्याच्यामध्ये? नाही, ह्याचा डायरेक्टर मी आता माझे नावं लक्षात राहत नाही, प्रॉब्लेम आहे. तो जो ब्लॅक फ्रायडे केला, असे बरेच सिनेमे केले. मराठी तर खूप केले, मालिका केल्या. अंतिम द फायनल ट्रुथ त्याच्यामध्ये काम केलं. ते महेश मांजरेकरमुळं. अच्छा. तो माझा मित्र असल्यामुळे त्यांनी मला विचारलं का. त्यात कोण होतं? त्यात मी पॉलिटिशियन होतो. ओके. एक भ्रष्ट पॉलिटिशियन. सलमान खान होता. अच्छा, सलमान बरोबर केलंय? सलमान बरोबरच माझं काम होतं सगळं. काय वाटतं सलमान बरोबर काम करताना? एवढा मोठा सलमान खान. नॉर्मल आहे तो. सेटवर तर ॲब्सोल्युटली नॉर्मल होता. त्याने कुठेही त्याचं मी कोणतरी आहे बी असं काही त्यांनी दाखवलं नाही कुठेच. ॲब्सोल्युटली नॉर्मल. म्हणजे कधी कधी असं होतं ना की लाईट्स बदलत असतात किंवा काही ना काहीतरी शूट थांबलेलं असतं आणि आपण बरोबर कॅमेऱ्याच्या समोर सेटवरच असतो दोघंच जण. तर असं 1-2दा झालं की तो आणि मी दोघंच जणच होतो आणि कट जरा 1-2 मिनिट लगे का सर, आणि मग ते आपण लगेच काय जाऊन बसत नाही ना, मग तेव्हा आम्ही दोघं गप्पा मारत होतो. काय, कशाबद्दल तुम्ही आणि तेव्हा सलमान? त्याला कोणीतरी सांगितलं होतं की मी कॅन्सर सर्वायवर आहे म्हणून. तर त्याने मला विचारलं अभी तबीयत कैसी है आपकी, क्या हुआ था आपको, असं. खूप छान गप्पा मारत होता तो. काहीच माणूस म्हणून एकदम नॉर्मल आहे. काहीच ॲब्सोल्युटली काही मला कुठेही मला असं वाटलं नाही की हा कोणतरी मोठा सुपरस्टार आहे वगैरे वगैरे. काही नाही. त्यांनी कधी दाखवलं पण नाही तसं. आणि कुठले मराठी चित्रपट केले? मराठी आता मी जवळजवळ 100 सिनेमे केले हो. काय आता लक्षात नाही एवढी नावं. ते कुठलेच असे एकदम खास असे नावं पण मला लक्षात राहत नाहीत पटकन. एक संघर्ष म्हणून एक छान सिनेमा केला होता. त्याच्यानंतर संघर्षमध्ये सचिन खेडेकर होता का? नाही, आम्ही वेगळाच सिनेमा केला होता. नंतर मी आता शिवाजी पार्क म्हणून महेश मांजरेकरांचा सिनेमामध्ये, त्याच्यात मी विलन होतो. आणि त्याच्यामध्ये हिरो कोण होते माहिती आहे? विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ आणि शिवाजी साटम हे हिरो होते. असं ते 5 म्हातारे मिळून काहीतरी करतात आणि मी खलनायक असतो. आणि आम्ही एक सीन करताना असं होतं की खूप घाण शिव्या देऊन त्यांच्या मुस्काटात मारतो मी, असा शॉट होता.
ही सगळी दिग्गज लोक आणि महेश म्हणाला मार. विक्रम काका आणि अशोक मामा मला म्हणाले मार रे तू, काय काळजी करू नकोस, तू आता विलन आहेस, मार तू. मारलं नाही, ते टेक्निक असतं, थोडीशी एक हा चापटी. टेक्निक असतं ते. पण ते सगळं शिव्या बिव्या कॉलर धरून असं ते सगळं फार वेगळी मजा होती ती. केलं ते सगळं. छान, खूप सिनेमे केलेत, खूप काम केले. आता नवीन काय प्रोजेक्ट आहे? आता नवीन म्हणजे माझं पहिलं प्रोडक्शन. अरे वा. हां, मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे आणि संपूर्ण सिनेमा मीच केला आहे तो. आणि रोहिणीताई पटवर्धन म्हणून सांगलीच्या राजे त्या निर्मात्या आहेत. आणि माझा मुलगा स्नेह पोंक्षे त्यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सगळंच केलंय. त्याला हेच करायचं आहे, सिनेमाच करायचा आहे. त्यामुळं बंजारा असा आमचा सिनेमा येतोय आणि तो सिनेमा 16 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. सध्या आम्ही त्याच्या पाठीमागं आहोत. त्याचं मी, सुनील बर्वे आणि भरत जाधव अशा 3 मित्रांची गोष्ट आहे. ती स्टोरी लाईन आहे का आता ओपन करणं? म्हणजे ना आम्ही सांगतो थोडक्यात सांगता येतं ना, सांगतो. म्हणजे हां, की जेवढं लपून सांगायचं तेवढं सांगतो. म्हणजे तेच त्याला काय त्या 3 स्पॉइलर. मित्र आहेत आणि Spoiler. रोड ट्रिप आहे पूर्णपणे. अच्छा. आणि संपूर्ण हिमालयामध्ये शूट झालंय सगळं. सिक्कीममध्ये शूट झालेला पहिला भारतीय सिनेमा. आम्ही जवळजवळ 40 दिवस सिक्कीममध्ये होतो. आणि सिक्कीममध्ये शूट करणं सिनेमा हे फार अवघड आहे. कारण तिथे ना 10 म्हणजे इनोवापेक्षा मोठी गाडी जातच नाही, कुठेच जात नाही सिक्कीममध्ये. त्यामुळे आपण बघा रादर महाराष्ट्रात शूटिंग करायचं असेल तर कसं एक 50 माणसं भरली एक मोठ्या बसमधनं घेऊन गेलो किंवा मोठ्या लॉरीमध्ये सगळं सामान भरलं घेऊन गेलो, ते शक्य नाही आहे तिथे. तिथे छोटासा म्हणजे एका लॉरीत सामान असेल तर त्याला 5-7 गाड्या होणार त्याच्या. एका बसमध्ये अख्खं युनिट जर बसणार असेल 40 माणसं तर त्याच्याऐवजी एक 10 इनोवा झाल्या त्याच्याऐवजी. इतका गाड्यांचा ताफा आणि तो सगळा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च प्रचंड वाढतो. संध्याकाळी 5 वाजता सगळा अंधार होतो. आणि जसं तुम्ही वर जा, आम्ही 11,000 फुटापर्यंत गेलो जिथे बर्फाचा पाऊस पडतो आणि तो डोंगर क्रॉस केला की समोर चायना, एकीकडं भूतान, एकीकडं नेपाळ, अशा बॉर्डरपर्यंत आम्ही शूट करत गेलो. त्याचा क्लायमॅक्स अख्खा आम्ही तिथे केला. आणि थोडंसं आस्तिक नास्तिक ह्या कॉन्सेप्टला स्पर्श करणारी गोष्ट पण आहे. रोड ट्रिप आहे. एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेले 3 मित्र असे एका शोधासाठी निघालेले आहेत. ते नेमकं काय शोधणार आहेत ते सिनेमात दिसेल. आणि आम्ही 3 आहोत आणि आमच्या 3घांचं तरुण पण म्हणजे मी 20 वर्षाचा स्नेह पोंक्षे आहे. नंतर भरत जाधवचा 20 वर्षाचा तरुण आहे, तो सक्षम कुलकर्णींनी ती भूमिका केली आहे. आणि आदित्य धनराज म्हणून आहे, तो सुनील बर्वेचा आहे. तो अगदी सेम खूपसे तसेच दिसतात तिघही आमच्या तिघांसारखे. असं ते मोठे छोटे असं ते कॉम्बिनेशनमध्ये अख्खा सिनेमा आहे. अवधूत गुप्तेनी म्युझिक दिलं आहे आणि अवधूतनी स्वतः, विशाल ददलानी, शान आणि सोनू निगम अशा गायकांनी 4 गाणी गायलेत. अफलातून गाणी झालेत. मला वाटतं मी बघितलं हा, तुम्ही टीजर आता आम्ही आउट झाला ना, सगळ्यांना तेच. पाठवलाय मी. छान आहे त्याचा फार लुक आणि फील आहे ना, तो नाही, खूप फार वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला सिनेमा बघताना वाटणारच नाही की हा मराठी सिनेमा आहे. हिंदी किंवा हॉलिवूडचा सिनेमा हो, वाटेल. हो. म्हणजे मी माझा आहे म्हणून असं सांगत नाही, पण पण मी- खरोखरच जो बघेल त्याला वाटेल. त्याचं कुठेही काही कमी नाही केलं. जे पडद्यावर जे दिसणार आहे ना ते सगळं अफलातून दिसलं पाहिजे. आणि मला वाटतं ही जी नवीन पिढी आहे ना, ते एक ग्लोबल सिनेमा बघत वाढले ना. हो. तो माझ्या मुलाबरोबर बोलायला बसलो मी की तो इतका सिनेमाच्या गप्पा मारतो ना की आपल्याला कळतं यार ह्याला केवढी माहिती आहे, कधी मिळवली नाही. तर तो नेटचा खऱ्या अर्थाने चांगला वापर केला तर जगातली माहिती मिळू शकते. 2 प्रकारचे वापर आहेत ना. एक नेटचा घाणेरडा वापर, आयुष्य बर्बाद होतं. आणि चांगला वापर केला तर तुम्ही खूप काही शिकू शकता. तर ते जगातलं बद्दल मला तो हॉलिवूडचे एक सिनेमे, जर्मन, फ्रेंच, फ्रान्स, इकडं तिकडं त्यांनी तो सिनेमा केलाय बाबा, हे केलंय, इतकं तो सांगत असतो. 3-3.5 वर्ष त्यांनी उमेदवारी केली. धर्मवीरला तो प्रवीण तरडेबरोबर होता. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी तो 1 वर्षभर त्याने असिस्टंट म्हणून 1.5 वर्ष काम केलं.
तर सगळी उमेदवारी करत करत मग मला म्हणाला, आता मी चित्रपट लिहिला आहे, तुला वाचून दाखवतो. आणि अरे मग त्याने वा. मला पहिला वाचून दाखवला. मी म्हटलं, उडालो जायला, सॉलिड लिहिलायस. म्हणा आता मी फायनल करतो आणि फायनल केला. आणि मग 2.5 वर्ष आम्ही प्रोड्युसर्स आणि शोधत होतो, कारण 5-6 कोटी काय आपल्याकडे नसतात. त्यामुळं मग मी शोधलं. मग रोहिणीताईंना ऐकवला सिनेमा. त्या म्हणाला, मला आवडेल हे करायला. आणि मग रोहिणीताई पटवर्धन जाऊन उभ्या राहिल्या निर्माती म्हणून. फार संपूर्ण छान. एक्झिक्युशन आम्ही केलं, मोरया प्रोडक्शन आणि व्ही.एस. प्रोडक्शन. आणि तो आता फायनली 16 मे रिलीजच्या मार्गावर खूप आहे. छान. आता तो काल का आज आमचा सेन्सॉरला पण जातोय. असं सगळंच ते होईल आणि एक्सायटेड आहोत आम्ही दोघंही. माझ्यापेक्षा मुलगा जास्त, कारण त्याचा त्याचं पहिलं प्रश्नच नाही. डेब्यू आहे ना, आणि त्या आहे. डेब्यू As मध्ये a त्यांनी लेखक सगळंच दिग्दर्शक केलंय. म्हणून डेब्यू आहे त्याचा. हा, तो खूप मोठा डेब्यू आहे तो. आणि सगळंच केलंय. पटकथा, कथा, संजय दिग्दर्शन. मोनीने आमच्यात एक खूप छान वेगळाच रोल केलाय. हो, हो. मग आणि मला बघायलाच म्हणजे पाहिजे. सांगावं, भरत, सुनील, संजय ह्यांनी ज्या लेवलची मला मदत केली आहे, म्हणजे पैशापासून तू काय रे, तू नको टेन्शन घेऊस काही, तू म्हणशील तसं काम करू आपण, तू देशील ते पैसे, इतकी मदत केली त्याने. मी कधीच विसरू शकत नाही. मला वाटतं हे तुम्ही जे इंडस्ट्रीमध्ये जे मिळवलेलं आहे तेच हे आहे ना. तरी जे रिलेशन आपण निर्माण केलेलं असतं किंवा आपल्याबद्दलचा एक विश्वास समोरच्याच्या मनात जो 25-30 वर्षांनी निर्माण झालेला असतो, त्याचं हे फळ असतं की मग माणसं, मित्र आपल्यासाठी उभे राहतात. तर खरोखरच म्हणजे संजय तर म्हणाला की तू नाही वेडा, मी तुला देतो पैसे, इथपर्यंत. म्हणजे काय बोलू मी आता. भरत 1 रुपया घ्यायला तयार नाही. सुनील, दिलेत मी पैसे, पण मला जेवढे जमतील, जसे माझं बजेट तेवढंच मी दिलेत त्यांना. त्यांची व्हॅल्यू, त्यांचे मूल्य मी त्यांना नाही देऊ शकलोय. आणि हे आपला मुलगा समजून त्यांनी जे केलं ना. स्नेहवर पण त्या सगळ्यांनी, अक्षय त्यांचा पण मुलासारखाच वयाचा आहे, तो मुलासारखंच प्रेम केलं त्यांनी. सेटवर आता भरतने एवढे सिनेमे केले, सुनील काय, संजय, सगळेच खूप सिनियर माणसं आहेत, पण सेटवर पण स्नेह जे तू सांग, तू म्हणालास तर आपण 10 वेळा शॉट घेऊ परत, आमचं नको ऐकू, तू म्हणशील तेवढा शॉट करू आपण. किती छान ना. म्हणजे माझ्याकडून स्नेहला शुभेच्छा द्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ही जी नवीन पिढी जे करते ना, मला भयंकर कौतुक आहे, भयंकर. कारण ह्यासाठी जी तळमळ लागते ना. सिनेमासाठी तो वेडा आहे आणि अजून पुढचे 4 सिनेमे लिहून आहेत. अरे वा. कथा पटकथा मला लिहून त्याला तयार पण आहे. भेटायला एकदा आवडेल. कारण हो. असं एखाद्या ह्यांनी प्रेरित होऊन इतक्या लहान वयात हे सगळं, जरी तुमचं बॅकग्राऊंड आता फक्त असलं. 27 वर्षाचा आहे. त्याची 5 फिल्म्स लिहून तयार आहेत. त्यातली पहिली आता रिलीज होईल, मग पुढच्या सुरू नाही, परत. नक्की आम्ही नक्की पुढचं त्याला यश शोधू. मिळेल, नक्की यश नक्की नाही, मिळेलच, नक्की मिळेलच यश मिळेलच. मिळेलच. कारण त्याच्या मागे एवढं खूप आहे ना, मेहनत आहे, बॅकिंग आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. प्रामाणिकपणे केलंय, कुणालाही फसवलेलं नाही. नाही. आम्ही 1 रुपया सिनेमा कोणाचा म्हटला शिल्लक की. ठेवलेला नाही. नाही नाही नाही, ते अवधूत गुप्तेचं काय मोलाचं सहकार्य. म्हणजे तो असं म्हणू शकला असा की मी म्युझिक दिलं, 4 गाणी केली, माझं संपलं. नाही, सतत 4 दिवसांनी तो स्नेहला संपर्कात असतो. बरं, प्रोडक्शनसाठी काय तुला अडचण आहे, बरं रिलीज करताना सगळ्या अडचणी मी सांगतो तुला, मी 2-4 सिनेमे केलेले आहेत, मी तुला सांगतो, काळजी करू नको. शरदजी, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे, आपला सिनेमा आहे हा, आपण सगळे करू. भरत पण म्हणाला 2 मे ते 16 मे पूर्ण मी तुझ्याबरोबर आहे, तू म्हणशील तिथे जाऊ, तू म्हणशील ते इंटरव्ह्यू देऊ, तू म्हणशील ते करू. छान इतकं ना. कॉपरेशन आहे. हे आपण काय मिळवलं म्हणतो ना, ते माणसं हे मिळवली. मिळवलं, खरंय, माणसं खरंय, मिळवली. माणसं आणि मिळवली. माणसांसारखं श्रीमंती नाही जगात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.